12 वेळा अटेम्प्ट दिलाय नावं बदलून. त्यांनी जेव्हा मला परमिशन दिली तेव्हा मी लिहिलं. तुमची ऑडी कार त्यावरती तुम्ही अंबर दिवा लावला. काय रस्त्यावर विकत मिळतो का दिवा? तुमच्या वडिलांच्या नावाने 40 कोटींची प्रॉपर्टी दाखवताय. मीडियाला बेसिकली रूल्सच माहिती नाहीयेत की ओबीसी नॉन क्रिमिलियरचे रूल्स काय. तुमच्यावरती 8 वेळा मेमो बजावण्यात आले होते. संत्री खाण्यासाठी मेमो मिळाला होता. दृष्टीदोष जे सर्टिफिकेट तुम्ही दिले म्हणजे जे तुम्हाला नॉर्मली दिसतं त्याच्यापेक्षा मला कमी दिसतं. आय एम नॉट ब्लाइंड. MRI करायचं नाही कारण की तुम्हाला क्लॉस्ट्रोफोबिया आहे. आय नेव्हर डिनाइड एन MRI. प्रायव्हेट सेंटर मधनं MRIचा जो काही रिपोर्ट होता तो सबमिट केला. ऑब्व्हियसली मी जुने रिपोर्ट तर सबमिट करणारच ना. UPSCने कॅट मध्ये आव्हान दिलं होतं. एवढी कशाची घाई होती? माझी हॅरॅसमेंट नाहीये का? हॅरॅसमेंट म्हणजे नक्की काय झालं? आय हॅड फाइल्ड अ केस फॉर सेक्शुअल हॅरॅसमेंट. तुमच्या आईंचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यांच्या हातात रिओलर होती, ती कव्हरच्या बाहेर सुद्धा काढली नाही. फॉरगेट अबाउट लोडिंग अँड पॉइंट. इट इज अ बॅटल ऑफ नरेटिव्स. मी काय नरेटिव्ह सेट करते, तुम्ही काय नरेटिव्ह सेट करताय, मीडिया काय नरेटिव्ह सेट करते. आय कम्पेअर माय सेल्फ विथ कसाब. कोणालाही दोषी ठरवणं, गुन्हेगार ठरवणं किंवा निर्दोष ठरवणं हे आमचं काम नाहीये. आमचं काम आहे प्रश्न विचारणं. आम्ही ते काम करत आलोय आणि इथूनही पुढे आम्ही प्रश्न विचारत राहू. पण आज मी प्रश्न विचारणार आहे एका अशा व्यक्तीला, जी व्यक्ती महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात गाजली होती. ती व्यक्ती म्हणजे पूजा खेडकर. त्यांची केस तर संपूर्ण देशाला माहिती आहे. आज आपण त्यांच्याचकडनं ऐकूया. मी तुम्हाला काय म्हणायचं, ट्रेनी IAS ऑफिसर म्हणू का एक्स IAS ऑफिसर म्हणू? एक्स किंवा माजी का मी आजी ऑफिसर आहे हे अजून ठरायचं आहे. माझा लढा त्याच्यासाठी चालू आहे. जसं तुम्हालाही माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये, तसं स्कॅटमध्ये माझ्याकडून तो लढा चालू आहे. सो अजून ते ठरायचं आहे की मी एक्स आहे की प्रेझेंट IAS ऑफिसर आहे. तुमच्यावरती आरोप आहे की तुम्ही 12 वेळा अटेम्प्ट दिलाय नावं बदलून, वेगवेगळी नावं घेऊन. त्या नावांची यादी सुद्धा माझ्याकडे आहे. तुम्हाला तर ते माहीतच असणार आहे की त्या आरोपांमध्ये कोणती कोणती नावं आहेत. की स्वतः 9 वेळा तुम्ही खेडकर पूजा दिलीपराव हे नाव वापरलं. त्यानंतर 3 वेळा तुम्ही पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव वापरलं. वडिलांच्या नावात तुम्ही 7 वेळा बदल केला. आईचं नाव तुम्ही 4 वेळा बदल केला आणि वापरलं असा आरोप आहे. त्याबद्दल काय सांगाल? पहिलं तर मी तुम्हाला विचारते, तुमचं नाव काय? मोहिनी जाधव. आई किंवा वडिलांचं नाव तुम्ही लावत नाही का मध्ये? लावते. पण तुमचं मेन नाव मोहिनी जाधव आहे. तसंच माझं नाव पहिल्यापासून पूजा खेडकरच आहे. फर्स्ट डे ऑफ UPSC to last day of UPSC, I have been and I am Pooja Khedkar. Only thing which I did was I added my mother's name. पूजा मनोरमा दिलीप खेडकर. मनोरमा माझ्या आईचं नाव आहे. सो मी माझ्या आईचं नाव 2014 साली गॅझेट नोटिफिकेशन थ्रू, लीगल प्रोसिजर थ्रू माझ्या नावामध्ये आईंचं नाव लावून घेतलं. आपल्याकडे तर आता ती पद्धतही सुरू झालेली आहे. आपले ऑनरेबल CM, डेप्युटी CM सगळेच आपल्या नावामध्ये आईचं नाव लागतं. मी तर लिगली चेंज करून माझ्या आईचं नाव लावलं. दुसरी गोष्ट, मी खूप वेळा प्रयत्न केला की UPSCमध्ये मी माझ्या लिगली चेंज नावाने किंवा आईचं नाव असलेल्या नावाने मी UPSCच्या एक्झामला अपियर करावं. बट UPSCने मला ती म्हणजे दे डिड नॉट रिस्पॉन्ड ऑर दे डिड नॉट गिव्ह मी दॅट परमिशन. बिकॉज मी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते की UPSCचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये जे नाव आपल्याला लिहायचं असतं तिथे स्पेसिफिकली म्हटलं आहे ॲज ऑन युअर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. माझ्या मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटवर माझं नाव खेडकर पूजा दिलीपराव. तर त्यावेळेस जेव्हा मी 2-3 वर्षाची होते, जेव्हा मला लिहिता येत नव्हतं, तेव्हा कुणीतरी स्कूलवाल्यांनी माझं ते नाव तिथे टाकलं होतं. सो त्याच्यानंतर जेव्हा मी 14ला चेंज केलं त्यानंतर मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला की UPSC मला त्या नावाने हे करा. आय सेंट देम मेल्स. आय हॅव सबमिटेड दिज मेल्स टू दिल्ली पोलीस ऑल्सो. आय कॅन गिव्ह इट टू यू ऑल्सो. आय सेंट देम मेल्स बट त्यांनी रिस्पॉन्ड केला नाही. फायनली आफ्टर ऑल दीज इयर्स ऑन 17th March 2021 UPSC permitted me through mail to use my legally changed name. I had sent them a mail again in 2021 like I did every year. I sent them a mail that please allow me to use this name because in the form it is written that you have to write in the matriculation and that is not my name anymore. Then UPSC replied to me officially that I can use my name as in my gazette. And after that mail, in 2021, I used my mother's name in my name. So I have never changed my name, and when I added my mother's name, I have informed it to UPSC. I have taken their permission. I have submitted my gazettes. I have submitted affidavits. I appeared for interview 3 times, and all these 3 times
I have submitted affidavits each time, and each time I have submitted my gazette notification also. ओके. Yes. So I have not, हे जे काय ॲलिगेशन आहे की नाव बदलून लिहिलं वगैरे असं काही नाही. त्यांनी जेव्हा मला परमिशन दिली तेव्हा मी लिहिलं. तुम्ही ओबीसी मधून नॉन क्रिमिलेअर सबमिट करून ही एक्झाम दिली आणि इलेक्शन कमिशनच्या फॉर्मवरती तुमच्या वडिलांच्या नावाने 40 कोटींची प्रॉपर्टी दाखवत आहे, तुमच्या नावाने 17 कोटींची प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही नॉन क्रिमिलेअर हे सर्टिफिकेट मग ते कसं मिळवलं आणि तो आरोप काय? बरं, आता मी एक इथे क्लिअर करते. माझं सिलेक्शन IAS मध्ये OBC मधून नाही आहे. पहिली गोष्ट, माझं सिलेक्शन पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीमधून आहे. पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी हे एक हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे. ओके. आणि OBC जनरल हे जे रिझर्वेशन्स आहेत म्हणजे OBC जनरल SC ST हे वर्टिकल रिझर्वेशन्स आहे. वर्टिकल रिझर्वेशन म्हणजे काय? सोशल रिझर्वेशन की ज्यांना सोशल एक्सक्लुजन जे फेस करतात त्यांच्यासाठी ते कास्ट बेस्ड रिझर्वेशन्स आहेत. सेकंड आहे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन विच इज लाईक एक्स सर्व्हिसमॅन, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, अदर कॅटेगरीज विच आर होमोजिनियस, दोज आर गिवन, that is called as horizontal reservation. Now, as a PH candidate, I have claimed horizontal reservation. That is why एक common merit list बनते. मी माझ्या कॅटेगरीमध्ये PHच्या कॅटेगरीमध्ये फर्स्ट होते. ओके. दॅट इज वाय आय वॉज अलॉकेटेड IAS. सो इथे OBCचा पहिली गोष्ट तर मला IAS मिळण्यामध्ये OBCचा काहीही संबंध नाही. सो आय हॅव नॉट यूज दॅट सर्टिफिकेट, सो देर इज नो क्वेश्चन ऑफ मिसयूज. बिकॉज माझं सिलेक्शन जेव्हा तुम्ही PH झाले त्यानंतर OBCचा संबंध संपला. ओके. बिकॉज तुम्हाला OBC रिझर्वेशन मिळत नाही वन्स यू गेट PH. म्हणजे SC ST असते तर मला SC ST रिझर्वेशन मिळालं नसतं. ओके. सो ही जी मीडियामध्ये किंवा जनरल लोकांना असं वाटतं की मी OBCच्या कोटाचा मिसयूज करून घेतलं, असं काही नाही. आणि हां, तसं त्यामुळे माझं सिलेक्शन PH मधून आहे आणि ती कॅटेगरीमधून माझं झालेलं आहे. ओके. हे सर्टिफिकेट नसतं तर जितके तुम्हाला मार्क्स मिळाले किंवा तुमची जी काही रँक होती त्यावरनं तुम्हाला IAS पोस्ट मिळाली असते. बिकॉज आय वॉज फर्स्ट इन माय कॅटेगरी. मला IASच मिळालं असतं जरी OBC रिझर्वेशन नसतं. काय रँक होती? माझी 821 होती 2022ला. ओके. 2021ला 679 होती. ओके. आणि व्हिज्युअली एम्पर्ड म्हणजे दृष्टीदोष जे सर्टिफिकेट तुम्ही दिलंय म्हणजे काय, नेमका इश्यू काय तो? सो माझ्या केसमध्ये असं आहे की मला हाय मायोपिया आणि अम्ब्लायोपिया, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आता माझ्या डोळ्याचा नंबर -12 आहे. ओके. आणि माझी विजन लो आहे, म्हणजे जे तुम्हाला नॉर्मली दिसतं त्याच्यापेक्षा मला कमी दिसतं. आय एम नॉट ब्लाइंड बट आय हॅव लो विजन. ओके. आता माझा हा जो इश्यू आहे खरं खूप पर्सनल आहे, बट नाव बिकॉज सो मेनी ॲलिगेशन्स हॅव बीन मेड, दिस इज बिकॉज माय PH स्टेटस वॉज समथिंग विच आय नेवर वॉन्टेड टू शो पीपल. बिकॉज जेव्हा तुम्ही म्हणता ना की तुम्ही फिजिकली डिसेबल्ड आहे, एकतर लोक तुमच्या कपॅसिटीवर क्वेश्चन करतात की हां हे म्हणजे PH असेल तर इंटेलिजंट नसेल, किंवा they question your intellect, they question your aptitude, they question your capacity. Okay. So this has been something which I have not spoken about openly because I didn't want people's pity. Empathy is one thing, pity is one thing, and I never wanted people's pity. And I have, as you might be knowing, I've done MBBS, I've worked as a doctor, I've worked in PSY, I've done a lot of things. So I do not think that I need to, use that as an identity card that this is me. But still, since you are asking, I will tell you that. So as a child, it was diagnosed a bit late that I had low vision, आणि ती प्रोग्रेस होत गेली. ओके. सो इनिशियली जसं माझा नंबर अजून कमी होता, विजन थोडी बेटर होती, बट इट वेंट ऑन डिटिरियोरेटिंग. आणि कंडिशन म्हणजे असं आहे की ह्याच्यात जेनेटिक कंपोनंट पण आहे. सो फॅमिलियल पण आहे ते की लो विजन, आणि माझ्या वडिलांना पण आहे, आजींना पण होती वगैरे. ओके. सो ते असल्यामुळे सो दिस वेंट ऑन डिटिरियोरेटिंग अँड इट इज सच अ, म्हणजे आता आपण त्याला एक एवढा जोक बनवला आहे माझ्या PHच्या ह्याला, बट इट इज सच अ प्रिकॅरियस कंडिशन दॅट आय माइट लूज माय विजन टुमॉरो इफ आय गेट रिटायर्ड डिटॅचमेंट. ओके. सो इट इज सच अ सिरियस कंडिशन की उद्या मी पूर्णपणे ब्लाइंड होऊ शकते. अँड दॅट हॅज, इन्स्टेड ऑफ me getting, I don't need anybody's sympathy, but at least there should have been an empathetic year when all this started. Before you question somebody's status, even जेव्हा मीडियाने क्वेश्चन केला, त्यांच्याकडे काय प्रूफ होते?
काय की इकडून सर्टिफिकेट घेतलं तिकडून सर्टिफिकेट घेतलं. पण तुम्ही हे बघितलं का की माझं एम्समध्ये 6 वेळा एक्झामिनेशन झालेलं आहे. एम्समध्ये, सफदरजंगमध्ये दरवर्षी दरवेळेस त्यांनी मला सर्टिफाय केलेलं आहे. हे कुणी बघितलं का? एम्सच्या आणि सफदरजंगचे जे पॅनल्स होते ते UPSCने आणि DOPTने स्वतः बसवलेले पॅनल्स. ते काही असं नव्हतं की मी एक डॉक्टरकडे गेले आणि त्यांनी मला सर्टिफाय दिलं. मोर दॅन 12 डॉक्टर्सचे पॅनल्स होते. दे हॅव सर्टिफाईड. सो बिफोर क्वेश्चनिंग समथिंग तुम्ही ॲटलिस्ट त्याचं बेसिक एवढी आपण म्हणतो तो आरोप समोर आला की तुम्ही एका प्रायव्हेट सेंटरमधनं MRIचा जो काही रिपोर्ट होता तो सबमिट केला. हो, कारण त्यावेळेस MRIचा त्यांनी मला म्हटलं होतं की तुमच्याकडे काही जुने रिपोर्ट आहेत का? तर ऑब्व्हियसली मी जुने रिपोर्ट तर सबमिट करणारच ना. दॅट इज अ मॅन्डेट की तुम्ही सबमिट करायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्यात काही गैर नाही. कुठलंही हॉस्पिटल, आता तुम्ही कोणाही डॉक्टरकडे गेला तर तुम्हाला तर काय विचारणार, तुम्ही आधी काही तपास केलेले आहेत का? आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते, त्या MRIच्या बेसिसवर किंवा एक तर 2022ची गोष्टच नाही. तुम्ही जी गोष्ट बोलताय ती 2021ची, ज्यावेळेस मला IRS ॲलोकेट होणार होतं. ओके. सो ती 2021ची गोष्ट आहे, ती माझ्या ISची गोष्टच नाही आहे. तर 2022मध्ये झालेलं. आणि त्या कुठल्याही डॉक्युमेंट्सच्या बेसिसवर मला कुठलंही सर्टिफिकेट मिळालेलं नाही. मेडिकलसुद्धा त्यांचे स्वतःचे एक्झामिनेशन असतात. तुम्हाला सांगते लिटरली 2022मध्ये 1 महिना एक्झामिनेशन चाललं आहे माझं. यू हॅव टू गो थ्रू, म्हणजे तुम्ही एम्सला बघितलं आहे की नाही आय डोंट नो, बट इट इज सच अ बिग इन्स्टिट्यूशन आणि तुम्हाला इतके मशीन्स आणि इतके तिकडे हे असतात टेस्ट दॅट यू डोंट इवन नो. इवन बिंग अ डॉक्टर आय डोंट नो नेम्स ऑफ हाफ ऑफ दोज टेस्ट. ओके. यू नो, सो यू हॅव टू गो थ्रू द होल प्रोसेस. इवन तुम्हाला मी सांगते की UPSCमध्ये there's a line in the UPSC notification which says that a candidate might have obtained a disability certificate from any district authorities. However, still, this will not be considered as a basis for their appointment into UPSC, and only after going through the due process of examination done by UPSC or DOPT's or appointing authorities' own medical board will they become eligible for this. Okay. एवढं सगळं करून पण just because of misinformation, whatever happened, I mean, I don't want to play the victim card, but whatever has happened is completely wrong. म्हणजे मला साधा नॅचरल जस्टिस किंवा एक बेसिक जस्टिस सुद्धा मिळालेला नाही. UPSCने कॅटमध्ये आव्हान दिलं होतं तुमच्या या रिपोर्टला की तुम्ही जे सर्टिफिकेट सबमिट केलं होतं ते प्रायव्हेट सेंटरमधनं होतं, मग कॅटने विरोध केला, UPSCने विरोध केला. असं काहीच झालं नव्हतं. 2021मध्ये काय झालेलं की मी एक्झामिनेशनला गेले होते आणि त्याच्यानंतर माझी त्यांनी इतका वेळ लावला एक्झामिनेशनला, 15-20 दिवस चालू होती एक्झामिनेशन. 21ची एक्झामिनेशन संपेपर्यंत माझी 22ची मेन्सची एक्झामिनेशन आली. म्हणजे ही मेडिकल आणि माझी 2022ची UPSCची मेन्स एक्झामिनेशन एकत्र आली. मी त्यांना हे रिक्वेस्ट केलं की प्लीज मला मेन्स एक्झामिनेशन लिहू द्या, मी परत येते. बिकॉज ऑलरेडी 20 दिवस झाले होते, मी रोज एक्झामिनेशनला जात होते. त्यांना सांगितलं, UPSCला इन्फॉर्म केलं थ्रू मेल, DOPTला इन्फॉर्म केलं की 2 दिवसावर माझी परीक्षा आहे. माझं एक्झामिनेशन चालू होतं दिल्लीमध्ये, माझी एक्झाम होती मुंबईला, आणि 2 दिवस आधी जसं की परवा एक्झाम आहे आणि आज मी दिल्लीमध्ये माझी मेडिकल एक्झामिनेशन चालू. मी त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज मी एक्झामिनेशनला मला जाऊन येऊ द्या. अँड आय लेफ्ट की मी परत येते एक्झाम देऊन. वेन आय केम बॅक, एम्स सेड की नाही, ते तुम्ही DOPTला बोला. मॅन आय स्पोक टू DOPT. एकतर त्यांनी मला काहीच उत्तरं नाही दिलं की नाही तुम्ही प्रेझेंट नव्हता, हे नव्हता. पण मी म्हटलं सर मी एवढे दिवस प्रेझेंट होते आणि माझी मेन्सची एक्झामिनेशन होती, UPSCचीच होती. असं नाही की मी दुसरी कुठली तरी परीक्षा द्यायला गेली होती. तुम्हालाही माहिती आहे की ती परीक्षा आहे, मी त्याला क्वालिफाय झाली आहे, मला ती परीक्षा लिहायची आहे. तर मला फिजिकली जाणं तर लागणारच होतं ना. मी दिल्लीत बसून तर ती परीक्षा नाही देऊ शकत. त्याच्यानंतर तरीही त्यांनी त्यावेळेस माझं कॅन्डिडेचर कॅन्सल केलं. मला त्यांनी हे केलं. त्याच्यानंतर मी कॅटमध्ये गेले की माझं असं एवढं इम्पॉर्टंट, म्हणजे UPSCच्या आधी हो तुम्ही कॅटमध्ये मी कॅटमध्ये. मग त्यांना मी सबमिशन केलं की माझं असं असं झालेलं आहे, हे आहे, तर प्लीज माझं एक्झामिनेशन कम्प्लीट करा. म्हणजे ऑलमोस्ट 70-75% एक्झामिनेशन माझं कम्प्लीट झालं होतं. उरलेलं 25% किंवा जे काय असेल ते तुम्ही कम्प्लीट करा. बट कॅटनी माझ्या विरोधात निर्णय दिला. अग्रीव्ड बाय कॅट्स ऑर्डर, आय वेंट टू बॉम्बे हायकोर्ट
आता मीडियामध्ये इथपर्यंत झालंय की कॅटनी असं केलं. ओके. आफ्टर दॅट आय चॅलेंज कॅट्स ऑर्डर इन बॉम्बे हायकोर्ट अँड बॉम्बे हायकोर्ट डायरेक्टेड एम्स अँड DOPT की तुम्ही यांचं एक्झामिनेशन कम्प्लीट करून घ्या. म्हणजे तुम्ही सांगा ही माझी हॅरॅसमेंट नाही आहे का? तुम्ही एकीकडे म्हणताय की तुम्ही एक्झामिनेशनला पण आणि माझी मेन्सची एक्झामिनेशन त्याच वेळेस मी तुम्हाला रिक्वेस्ट करते मला जाऊ द्या, तर तुम्ही म्हणताय नाही नाही ही एक्झाम अटेंड करा. म्हणजे वेअर इज द बेसिक हे बॉम्बे हायकोर्ट सेड की तुम्ही असं का करताय? बॉम्बे हायकोर्टची ऑर्डर आहे, आय गिव्ह इट टू यू, की प्लीज कम्प्लीट देअर मेडिकल एक्झामिनेशन वॉट एव्हर बी द रिझन, इट इज अ जेन्युइन फॅक्ट. ओके. आणि त्यांनी ऑर्डर काढली हायकोर्टाने अगेन्स्ट DOPT अँड UPSC की ह्यांचं मेडिकल एक्झामिनेशन कम्प्लीट करून घ्या. आणि त्यांच्याकडनं अशी कारणं होती, म्हणजे तुम्ही अशी कारणं दिली होती म्हणे की तुम्हाला कोविड झाला किंवा MRI करायचं नाही कारण की तुम्हाला क्लॉस्ट्रोफोबिया आहे. हे पहा, त्यांनी मला MRI करायला नेलं तर आहेच मला क्लॉस्ट्रोफोबिया. तर मी त्यांना म्हटलं 2 प्रकारचे MRIचे मशीन असतात, एक क्लोज्ड MRI असतो आणि एक ओपन MRI असतो. आय टोल्ड देम मला क्लॉस्ट्रोफोबिया आहे तर क्लोज्ड MRI नको, मला ओपन MRI मध्ये जनरली आपण जसं सांगतो, दॅट इज ऑल आय सेड टू देम. आणि आय वॉज मग ते नंतर जे काय म्हणाले मी म्हटलं ठीक आहे जे काय असेल आय एम रेडी, बट माझी मेन्स एक्झामिनेशन होऊ दे. इट वॉज नेव्हर अबाउट दॅट. सी बिकॉज जे आहे नाही आहे ते ऑब्व्हियसली त्याला देर इज नो अशी काही पळवाट नाही आहे त्याच्यामध्ये जे काय. आणि तुम्हाला एक सांगते, हे जे म्हणतायत नाही हेव्हा झालं होतं त्याच्या आधी माझं ऑलरेडी एम्सनी अप्रूव्ह केले. 2019 पण माझं एम्समध्ये एक्झामिनेशन झालं. 2019ची मी इंटरव्ह्यू अपियर केला होता आणि इंटरव्ह्यू अपियर केल्यानंतर इट्स कंपल्सरी टू अंडरगो मेडिकल एक्झाम अँड दॅट टाइम ऑल्सो दे हॅड सर्टिफाइड माय PH. सो देर वॉज नो क्वेश्चन when already I have been certified by AIIMS, there was no question of running away from AIIMS or not going to AIIMS. मग हे कॅटने कधी ग्राह्य धरलं तुमचं जे सर्टिफिकेट होतं? कॅटनी नाही, बॉम्बे हायकोर्टने ते ग्राह्य धरलं आणि मग तुम्हाला IS मिळालं? नाही, हे 21च्या अटेम्प्टचं चाललंय. 2021. ओके. माझं हे कम्प्लिटली डिफरंट आहे. 2022ला मला काही असं झालेलं नाही. 2022ला मी अटेंड केलेलं आहे एम्समध्ये एक्झामिनेशन, सफदरजंगमध्ये केलेलं आहे, त्यांनी मला सर्टिफाय केलेलं आहे. ॲक्च्युली काय झालं, मी 3 वेळा एक्झाम क्लिअर झाल्यामुळे हा थोडंसं कन्फ्युजन आहे. आणि ते 2021ची गोष्ट आहे ती जी तुम्ही बोलताय. त्या वर्षी मला IS मिळालेलं नाहीये. त्याची जी पुढची एक्झाम होती ज्याला मी गेले होते, मी तुम्हाला म्हणाले ना की मेडिकल सोडून मी जे एक्झामला गेले होते ती पण एक्झाम मी क्लिअर केली आणि त्या एक्झाममधून मला IS मिळालं. ओके. सो आणि प्रत्येक हे तुम्हाला माहिती नसलं तर सांगते, दरवेळेस तुम्ही एक्झाम क्लिअर केली की दरवेळेस तुमचं मेडिकल होतं, इरिस्पेक्टिव्ह ऑफ की तुमचं आधी मेडिकल झालंय नाही झालंय काय झालंय त्यांना काही फरक पडत नाही. ओके. दरवर्षी तुमचं मेडिकल होतं. ओके. सो माझं 3 वेळा मेडिकल झालं. आणि जर माझं ऑलरेडी एम्सनी आदल्या अटेम्प्टला अप्रूव्ह केलं होतं तर लॉजिक काय आहे त्याच्यामध्ये कारण देण्यामध्ये की मी नाही येणार? त्यांनी अप्रूव्ह केलेलं आहे ऑलरेडी. आणि प्लस तुम्ही हे बघा ना की मेन्सची एक्झाम आहे, मी कशी सोडू शकते? इट्स नॉट पॉसिबल ना. आणि जी अडचण येत होती क्लॉस्ट्रोफोबिया, तो कधीपासून आहे तुम्हाला आणि काय होतं जरा एक्सप्लेन कराल? क्लॉस्ट्रोफोबिया इज नॉट अ व्हेरी बिग थिंग. खूप साऱ्या लोकांना असतो तो. आणि क्लोज त्यांचं MRIचं जे बोर होतं ना, दर इज अ बोर इन अन MRI मशीन. That bore was very small. So I said to them ki when you have to stay stable in the MRI machine for about 45 minutes. So going into that small bore and staying in a completely closed हे मला ते थोडं म्हणजे I was feeling very claustrophobic and I said to them माझं open MRI मध्ये करा. I never denied an MRI. Just the type की closed MRI machine असतं ना open MRI machine असतं. Open MRI machine मध्ये मोठा बोर असतो आणि वरून हे असतं. सो आय जस्ट सेड क्लोज्ड MRI मध्ये नको, ओपन MRI मध्ये करा. सो इट वॉज नथिंग लाईक आणि की माझं हे होत नाही मला क्लॉस्ट्रोफोबिया आणि मी MRI करणार नाही असं काहीच नव्हतं. पुन्हा आपण त्या प्रश्नावरती येऊया की तुम्हाला NCL नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट कसं मिळालं? म्हणजे तुमच्या नावाने असलेली प्रॉपर्टी, तुमच्या वडिलांच्या नावाने असलेली प्रॉपर्टी, हे सगळे कागदपत्र समोर येत होते, मीडियामध्ये दाखवले जात होते. मग प्रश्न असा आहे की हे सर्टिफिकेट तुम्ही कसं मिळालं? पहिली गोष्ट तर जे मीडियाला इन जनरल वाटतं ना की मीडियाला बेसिकली रूल्सच माहिती नाही आहेत की OBC नॉन क्रिमिलियरचे रूल्स काय. मी मीडियाला अक्यूज नाही करत आहे, बट इन जनरलच पॉप्युलेशनमध्ये किंवा जनरल पब्लिकलाही सगळे रूल्स माहिती नाही आहेत की OBC नॉन क्रिमिलियरचे काय रूल्स आहेत. तर मी इथे थोडंसं तुम्हाला एक्सप्लेनेशन देते त्याच्या बाबतीत. OBC नॉन क्रिमिलियर जे आहे त्याच्यामध्ये कॅन्डिडेटचा इन्कमचा, कॅन्डिडेट्स इन्कम, स्टेटस, पोझिशन, पोस्ट, प्रॉपर्टी, नथिंग इज कन्सिडर्ड. कॅन्डिडेटचा इन्कम किंवा कुठलीही कॅन्डिडेटची गोष्ट त्याच्यामध्ये धरली जात नाही.
ही ह्या फर्स्ट रूल आहे. सेकंड रूल, पेरेंट्सचा इन्कम धरला जातो. पेरेंट, गार्डियन जो कोण असेल, पेरेंटचा इन्कम धरला जातो. त्याच्यामध्ये सुद्धा देर इज अन एक्सक्लुजन ऑफ 2 इन्कम. त्याच्यामध्ये जर तो पर्सन गव्हर्मेंट सर्वंट असेल तर त्याच्या सॅलरीचं इन्कम धरलं जात नाही. दुसरी गोष्ट, ॲग्रिकल्चरमधून जे काही उत्पन्न असेल ते सुद्धा त्याच्यामध्ये धरलं जात नाही. सो मग प्रश्न असा येतो की काय इन्क्लुडेड आहे त्याच्यामध्ये. तर हा जो इन्कम आहे वार्षिक 8 लाखाचा, हा फक्त बाकीचे अदर सोर्सेस, फॉर एक्झाम्पल दॅट इफ कोणाचा फ्लॅट भाड्याने असेल, एखादी जमीन भाड्याने दिली असेल तर त्याचं जे काय भाडं येत असेल त्याचा इन्कम, किंवा कोणी शेअर्स अँड डिव्हिडंड्समध्ये, FD मध्ये किंवा अजून कशामध्ये इन्व्हेस्ट केलं असेल त्याचा जो इन्कम असेल डिव्हिडंड्सचा, दॅट इन्कम इज कन्सिडर्ड इन दिस इन्कम फॉर इश्युइंग नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट. सो आणि हे जे 8 लाखाच्या उत्पन्नाची लिमिट आहे ही 3 वर्षाची. सपोज मी आता UPSCला किंवा कुठल्या ह्याला OBCला अप्लाय करते, सो फॉर दॅट मागचे 3 वर्ष त्याचाच फक्त इन्कम धरला जातो. तो पण पेरेंटल इन्कम धरला जातो. आणि त्याच्यात पेरेंट्सचं प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन हे असं काही धरलं जात नाही, कुठल्याही प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन. त्याच्यामध्ये इट्स नॉट अबाउट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन, इट्स अबाउट इन्कम. तो पण 3 वर्षाचा. सो त्या बेसिसमध्ये ॲज आय टोल्ड यू की दो आय हॅव नॉट युज्ड OBC नॉन क्रीमी लेअर, स्टील आय एम टेलिंग यू द रूल्स ऑफ हाऊ अँड वॉट people are included in OBC non-creamy layer. ओके. Yes. मॉक इंटरव्ह्यूमध्ये ते ही एक क्लिप तुमची मध्ये व्हायरल झाली होती, किंवा असे आरोप केले गेले, बोललं गेलं की मॉक इंटरव्ह्यूमध्ये देखील तुम्ही ते नमूद केलं होतं तसं की माझ्या नावे काही प्रॉपर्टी नाही आहे. पहिलं तर मी तुम्हाला सांगते, मॉक इंटरव्ह्यूजमध्ये जेव्हा पण हे पॅनलिस्ट कोणी असू दे, फर्स्ट ऑफ ऑल इट इज नॉट अ UPSC इंटरव्ह्यू. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, खूप सारे त्यांच्याकडे डॅफमध्ये जेवढी इन्फॉर्मेशन अवेलेबल असते, हाफ हार्टेड इन्फॉर्मेशन, त्याच्यावर ते प्रश्न विचारतात. तिसरी गोष्ट, विच एवर मॉक्स यू आर वॉचिंग, इफ यू विल फाइंड आउट द क्रेडेन्शियल्स ऑफ द पीपल हू आर आस्किंग क्वेश्चन्स, you will come to know what credentials they have. There are many good mocks which have, senior IAS officers, but the specific mock you are talking about, the panelists also do not have that knowledge. So तसं काही नाही आहे की माझ्या नावावर प्रॉपर्टी नाही. त्याचा असा अर्थ होतो की कॅन्डिडेटची प्रॉपर्टी ही नॉन क्रीमी लेअरचा काही संबंध नाही. जसं मी तुम्हाला आत्ता पण सांगते की माझी काय प्रॉपर्टी आहे, माझा काय स्टेटस आहे, माझी काय इन्कम आहे, इन्कम सुद्धा, नॉट ओनली प्रॉपर्टी, माझा इन्कम सुद्धा, माझाच नाही, कुठल्याच कॅन्डिडेटचा इन्कम. इवन जर तुम्ही बघितलं तर बरेच IPS ऑफिसर्स परत एक्झाम देतात. आता वेन यू बिकम अन IPS ऑफिसर, तुमचा पगार बेसिक मिनिमम पे स्केल तर तुमची असणार. तुम्हाला काय वाटतं ते 8 लाखाच्या आत येतं? नाही येत ऑब्व्हियसली. बट त्याच्यात कॅन्डिडेटचा इन्कम धरला जात नाही. सो जर कोणी IPS, IRS किंवा कुठल्याही सर्व्हिसमध्ये असेल तरी ही कॅन स्टील अप्लाय, ही ऑर शी कॅन स्टील अप्लाय in OBC non-creamy layer because it is based on the parent's income. Okay. And that also, as I told you, income excluding salary and agricultural. Okay. तुमच्यावरती आणखी एक आरोप की मसुरीमध्ये ट्रेनिंगमध्ये असताना तुमच्यावरती 8 वेळा मेमो बजावण्यात आले होते. ते काय म्हणजे काय आहे त्याच्यावरती? ऍक्च्युली मेमो असं काही म्हणजे पहिली गोष्ट तर मला तुम्हाला सांगायचं की लबासनामध्ये माझं जे मी एक्झाम्स होते, आय स्कोर्ड मोर दॅन 80% मार्क्स. Okay. So there is no question of merit or intellect over here. दुसरी गोष्ट, मला आय थिंक लिस्ट नंबर ऑफ मेमोज आले असते. लोकांना 50, 60, 100 मेमोज आहेत. सो मेमो इज वॉट की समजा मला असं वाटलं की तुम्ही 2 मिनिटं क्लासला लेट आले, तर आय आस्क यू एन एक्सप्लेनेशन बाय गिव्हिंग यू अ मेमो that please come and explain to me why you came 2 minutes late to class. ती जस्ट एक सूचना असते की सूचना म्हणजे तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे. जसं आपण म्हणतो ना शो कॉज किंवा एक्सप्लेन, दॅट इज कॉल्ड अ मेमो. अ मेमो इज नॉट काय म्हणतो, इट्स नॉट प्युनिटिव्ह, काही पेनॉल्टी नाही आहे, पण त्याला तुम्ही अन्सरेबल असतात. असं अन्सरेबल म्हणजे तुम्ही मी तुम्हाला सांगते कशाबद्दल ते मेमोज होते. आय विल गिव्ह यू स्मॉल. म्हणजे काय झालं होतं का तिथे? काही 1-2 मेमोज हे आहेत की मी 2-3 मिनिट, तिथे 2 मिनिटं सुद्धा लेट चालत. सो 9चं मी 9:01 जरी आले, बऱ्याच वेळा इश्यू व्हायचा मला चालायला हे ते, म्हणजे ते कन्सिडरेट होते, बट तरी इट वॉज देअर रूल, सो दे हॅड टू गिव्ह दॅट मेमो. की मोस्टली मला हेच झालेलं आहे, 2 मिनिटं लेट, 3 मिनिटं लेट, 4 मिनिटं लेट. आणि असं कुठल्या किती पिरियडमध्ये, फ्रॉम ऑगस्ट टू मे
किती महिने झाले? 7-8 महिन्यामध्ये 8 वेळा मी समजा कधी लेट गेले असेल, कधी म्हणजे वॉशरूमला हे गेले असेल त्याच्यासाठी. एकदा तर मला म्हणजे इट्स अ फनी इन्सिडेंट, आय डोंट नो, बट एकदा तर मला संत्री खाण्यासाठी मेमो मिळाला होता. ओके. की मी लेक्चर सुरू व्हायच्या आधी, लाईक आय वॉज फिलिंग लिटल हायपोग्लायसेमिक, सो मी लेक्चर सुरू व्हायच्या आधी सोबत संत्री आणली होती, की मी जनरली फ्रुट्स ठेवते सोबत की आपल्याला काही वाटलं तर घ्यायला. सो सुरू व्हायच्या आधी मी बाहेर तिथे उभा राहून संत्री खात होते. सो ते मला होतं की तुम्ही संत्री आत कशी काय आणली, फूड आतमध्ये कसं काय आणलं, मला त्यासाठी मेमो मिळाला. ओके. सो इट्स अ व्हेरी फनी प्रॅक्टिस टू से, बट अँड ॲज आय टोल्ड यू, मेमो इज समथिंग की वाय डिड यू डू इट. आय टोल्ड देम की नाही मला हायपोग्लायसिमिया होत होता. त्याच्यावर कुठली ॲक्शन घेतली गेलेली नाही, बिकॉज दे हॅव आस्क्ड की तुम्ही असं का केलं किंवा असं का झालं. वेन यू हॅव अ व्हॅलिड एक्सप्लेनेशन, विच आय डिड फॉर ऑल ऑफ देम, देर वॉज नो काय म्हणतो आपण काही कारवाई किंवा काही पेनॉल्टी किंवा काही असं काहीच केलं गेलेलं नाही. पण हे चर्चेत आलं त्यानंतर, बिकॉज लोकांनी मिसइंटरप्रिट केलं ना. दे डोंट इवन नो व्हॉट अ मेमो मीन्स. त्यांनी विचारलं का लबासनामध्ये की बाबा मेमोचा अर्थ काय होतो. तुम्ही किती IAS ऑफिसर्सना विचारलं की तुम्हाला किती मेमो मिळालेत आणि मेमोचा अर्थ काय बाबा. मीडिया डिडंट इवन ट्राय टू फाइंड दॅट आउट. ओके. की व्हॉट इज अ मेमो. सो मी तुम्हाला तेच म्हटलं ना की एवढी मिसइन्फॉर्मेशन झाली ना, अँड व्हॉट एव्हर केम इट वॉज टेकन नेगेटिव्ह. म्हणजे मी असं म्हणते की बेसिक जसं मी तुम्हाला नॅचरल जस्टिसचं बोलले होते, इवन आय कम्पेअर माय सेल्फ विथ कसाब. Everybody knew he's a terrorist. Everybody know what he has done. Everybody know he was going to be hanged. Is it correct? But still, was he hanged the next day of the incident which took place, the 26/11 Mumbai terror attacks? Was he hanged on 27/11? He was hanged after many years of due process of भरपूर law. वर्ष झाली. हो. Because that is called natural justice. That is due process of law. मला UPSC ने 17 तारखेला शो कॉज नोटीस इश्यू केली की आम्हाला असं असं वाटतंय की तुम्ही अटेम्प्ट एक्सीड केले अँड गिव्ह मी अन एक्सप्लेनेशन. 18 तारखेला माझ्यावर FIR फाईल केली का. तुम्ही स्वतःच मला 7 दिवसाची मुदत दिली की एक्सप्लेन करा, आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी प्रेस रिलीज काढताय आणि माझ्यावर FIR करताय. असं का. एवढी कशाची घाई होती दॅट यू कुडंट इवन सर्व मी नॅचरल जस्टिस. वाय. This is something you are giving natural justice to all kinds of people, whether they are rapists, whether they are murderers. Even in Nirbhaya case, we followed the law. We did not just go and shoot them. In my case, लोक म्हणतात की FIR is not a punishment, but it is. There are Supreme Court judgments which say that in such cases, FIR in itself is a punishment. I have been punished from the past 8-9 months. Even Supreme Court yesterday in its judgment said that this bail should have been granted by the High Court. Honorable Supreme Court has said these words in its judgment. हो, बातम्यांमध्ये पण आलं की सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाला देखील फटकारले किंवा पोलिसांना. दिल्ली पोलिसांचं असं म्हणणं आहे की अजूनही आम्हाला पुरावा मिळालेला नाहीये. 8 महिने झालेले आहेत त्या गोष्टीला, आणि मी दरवेळेस मी सांगितलेले की मी कोऑपरेट करायला तयार आहे, बिकॉज मला स्वतःच जायचंय. आय वॉन्ट द ट्रूथ टू कम आउट की बाबा तुम्ही हे काय चालवलंय. अँड ॲज आय टोल्ड यू, दिस इज नॉट अ बॅटल ऑफ राईट ऑर रॉंग. इफ इट वुड हॅव बीन अ बॅटल ऑफ राईट ऑर रॉंग, I would not have been in this situation. It is a battle of narratives. मी काय नरेटिव्ह सेट करते, तुम्ही काय नरेटिव्ह सेट करताय, मीडिया काय नरेटिव्ह सेट करते. I know I am right. If this was a battle of right or wrong, I would have got justice back then. These things would not have happened. Just because I didn't put forward a narrative, I was bound by the civil service rules. At that point of time, I could not speak against the government, or I could not put my side because I was a civil servant. My narrative did not come forward, or my narrative was negatively portrayed to people. Just because of that, every system, every department, everybody is trying to punish me for something which I have not done. आणि मीडियामध्ये मला पूर्ण विलन बनवून टाकले. फेक IAS काय, फ्रॉड IAS काय, व्हॉट इज दिस. तुम्ही जज झाला का स्वतःच. मीडिया आणि पब्लिक इज बिकमिंग द जज. नो नॅचरल जस्टिस. कोर्टामध्ये नाही, काही नाही, असं पण नाही. मी कन्व्हिक्ट झाले फ्रॉम फर्स्ट डे. मी मला हे पण सांगा की एवढे सारे हे आहेत, लाईक ॲज आय गेव यू एन एक्झाम्पल ऑफ कसाब. डू यू नो हू कसाब्स पेरेंट्स वर? डू यू नो वॉट दे डिड? हॅव यू सीन देअर पिक्चर्स?
डू यू नो बेंगॉल रेप केस झाली त्याच्यामध्ये डू यू नो दॅट पर्सन्स पेरेंट्स त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय केलंय ते कसे दिसतात. माय पेरेंट्स फॉर समथिंग विच हॅपन 2 years बॅक ते पण तुम्ही चुकीचं दाखवता. इन माय मदर्स केस शी वॉज टार्गेटेड, माय फादर वॉज टार्गेटेड. घराच्या बाहेर झाडं लावायला आम्ही हे केलं होतं. आय मीन जस्ट टू प्रोटेक्ट दोज ट्रीज इन गुड विल, म्हणजे इन गुड दिस थिंग वी हॅड पुट अ प्रोटेक्टिव्ह ब्रिक्स. ते काढले तुमचं अनधिकृत बांधकाम आहे. म्हणजे हे टार्गेटिंग नाही आहे का? आणि कशामुळे? मध्ये तुमच्या आईंचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यांच्या हातात रिव्हॉल्वर होती, बंदूक होती, ते काय सीन होता मग? हे पहिली गोष्ट तर त्याच्यामध्ये शी वॉज इन हर ओन फील्ड. ती तिथे गेली होती. म्हणजे ॲग्रिकल्चरल हे करतात, तिथे ती गेली होती तिच्या ॲग्रिकल्चरल फील्डवर. आणि लोक तिथं काठ्या आणि दगडं बिगडं घेऊन आले होते की हे बाहेरचे ते लोकांचं असतं ना आउटसाइडर पर्स्पेक्टिव्ह की ह्यांना इकडून हकलून काढा. ते त्यांना ब्लॅकमेल करायला हे करायला आले होते. ते पुण्यामध्ये जमिनीचे वाद खूप जुने आहे, तुम्हालाही माहिती असेल. ते स्टिक्स घेऊन आले आणि तिने तिच्या शी वॉज अलोन आणि तिने तिच्या बचावासाठी शी जस्ट हॅड हर गन इन हर हँड. शी इज नॉट इवन पॉइंटेड इट टू एनीबडी. शी इज नॉट इवन, तुम्ही जर क्लिअरली बघितलं ना तर ती कव्हरच्या बाहेर सुद्धा काढली नाही. फॉरगेट अबाउट लोडिंग अँड पॉइंटिंग, ते कव्हर आहे गनला तसंच. म्हणजे बाहेरची जी केस असते तुम्ही जर नीट बघितलं तर त्याच्यामध्ये ती गन नॉट इवन आउट ऑफ द कव्हर. त्यांना माहिती होतं असं काही होणार आहे, कारण की त्यांच्यासोबत लेडी बॉडीगार्ड देखील दिसल्या. नेहमीच असतात जेव्हा ते बाहेर जातात वगैरे अशा ठिकाणी, बिकॉज शी गोज अलोन. सो मोस्ट ऑफ द टाइम्स आम्ही कोणाला तरी सोबत घेऊन जा असं असतंच ना नॉर्मली. त्याच्यामुळे असं काही हे नाहीये. बट सेल्फ प्रोटेक्शनसाठी असतात तिच्याबरोबर जर कुठे, बिकॉज इट्स व्हेरी इन द आउटस्कर्ट्स. सो होता त्यावेळेस तिच्या. त्या केसमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बॉम्बे हायकोर्टाने ते सगळे जजमेंट जे होतं, म्हणजे ते जी कारवाई होती ती स्क्वॉश केली. अँड शी गॉट हर लायसन्स अँड हर गन बॅक. आता हे मीडियाने कुठेही दाखवलेलं नाही, बट दिस इज द बॉम्बे हायकोर्ट ऑर्डर. बॉम्बे हायकोर्ट इनफॅक्ट दे शाउटेड ॲट द पोलीस की एक सेल्फ डिफेन्समध्ये कोणीतरी स्वतःजवळ गन ठेवते आणि तुम्ही असं त्यांच्याबरोबर करताय, असं ताशेरे ओढलेले आहेत पोलिसांच्या अगेन्स्ट बॉम्बे हायकोर्टाने. आणि बॉम्बे हायकोर्टाने त्यांचं लायसन्स आणि त्यांची गन त्यांना परत दिली. बट दीज थिंग्स ॲज आय टोल्ड यू इट्स अ बॅटल ऑफ नरेटिव्स. बरोबर. काहीतरी नेगेटिव्ह नरेटिव्ह क्रिएट केला गेलेला आहे आणि ते मिसइन्फॉर्मेशन ते छोटाचं इतकं मोठं झालेलं आहे दॅट पीपल नो मोर वॉन्ट टू लिसन टू द रियालिटी. असाच आरोप तुमच्या वडिलांवरही झाला. म्हणजे जेव्हा तुम्ही पुण्याच्या ऑफिसमध्ये केबिन शोधत होतात, तुमच्यासाठी ऑफिसची जागा शोधत होतात, तेव्हा असा आरोप तुमच्या वडिलांवरती झाला की त्यांनी अरेरावी केली तिथल्या अधिकाऱ्यांना. तिथं काय झालं होतं? म्हणजे जे कॉन्फ्लिक्ट आहे तुमचं, सुहास दिवसे राईट, पुण्याचे जिल्हाधिकारी, नंतर ज्योती कदम, ओके, आणि नंतर मोरे, ज्यांच्या केबिनवरती तुम्ही दावा सांगितला होता, त्यांचे खुर्च्या टेबल तुम्ही बाहेर काढले होते, तिथलं इंटेरियर बदललं, तुम्ही स्वतःचं ऑफिस तिथं सेट केलं, याबद्दल काय सांगाल? तुम्ही मला सांगा, मी आज तुमच्या ऑफिसमध्ये आली आहे, मी ते कब्जा करू शकते का? नाही करू शकत. पॉसिबल? म्हणजे इज इट लॉजिकली पॉसिबल की मी तुमच्या सगळ्या खुर्च्या बिरच्या बाहेर फेकते आणि इथे मी माझं आणून ठेवते? पॉसिबल आहे? नाहीये. माझ्या 2 हातांनी माझ्या 2 ह्यानी माझ्या पॉकेटसाठी पॉसिबल आहे? असं काहीही झालेलं नव्हतं. पहिलं तर मी तुम्हाला एक सांगते, जेव्हा पण आपण कुठलंही ऑफिस जॉईन करतो, पहिला प्रश्न काय असतो आपला की मी कुठे बसू किंवा मी माझं काम कुठे करू. फर्स्ट डे पासूनच जेव्हा मी ऑफिस जॉईन केलं, मला लिटरली तुम्हाला सांगते माझी प्रत्येक दिवशी हॅरॅसमेंट झाली. फर्स्ट डे मी 3 जूनला जॉईन केलं. 4 जूनला काउंटिंग होतं, वोट्सचं काउंटिंग. 4 जूनला, एक तर 3 जूनला मी जॉईन झाले, मला कुठलंही अकोमोडेशन नाही दिलं गेलं किंवा व्हेकल नाही दिली गेली. 4 जूनला इलेक्शनचं काउंटिंग होतं. आय वेंट देअर. आय वॉज स्टॉप्ड ॲट द गेट्स. आय वेंट इन द मॉर्निंग ॲट 6 AM. आय वॉज स्टॉप्ड. आय हॅड टू वॉक फॉर 2 kilometers फ्रॉम द प्लेस वेअर बंड गार्डनच्या तिथे स्टॉप केलं होतं आणि फूड कॉर्पोरेशनच्या गोडाऊनच्या तिकडे इलेक्शनचं काउंटिंग होतं. मला तेवढं चालत जावं लागलं बिकॉज आय वॉज नॉट इश्यूड अन ID कार्ड ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम. माय व्हेकल डिड नॉट हॅव एनी, नाही का, दिवा किंवा काहीच ऑफिशियल काही नव्हतं माझ्या व्हेकलवर, ना माझ्याकडे ऑफिशियल व्हेकल होती. आय वॉज नॉट लेट टू गो टू डू माय ड्युटी. आणि तुम्ही व्हॉट्सअप मेसेजवरनं त्यांना विचारणा केली होती की मला एक गार्ड हवं, एक कार हवी आहे, एक ऑफिस हवंय, अशी विचारणा केली होती तुम्ही? हे जनरल म्हणजे विचारणा नाही आहे, माझं काय आहे, कोणालाही विचारणं की माझं काय आहे.
इज गव्हर्नमेंट प्रोव्हाइडिंग मी अकोमोडेशन, का मला माझं स्वतःचं शोधायचंय? जर मी एखादी जागा जॉईन करतेय ऑफकोर्स आय शुड नो. बरोबर आहे की नाही? सो इट वॉज लाईक की इज इट गोइंग टू बी अवेलेबल ऑर आय हॅव टू सर्च फॉर माय ओन. असं कुठेही नव्हतं की मला द्या नाही तर मी बघते. आणि एक जनरल मी तुम्हाला सांगते, IAS ऑफिसर कुठलाही कुठेही जॉईन झाला तर या बेसिक गोष्ट, नॉट ओनली IAS ऑफिसर, एनी गव्हर्नमेंट ऑफिसर, क्लास A ऑफिसर, क्लास 1 ऑफिसर और IAS, IPS, IRS, whenever they have a new posting, त्यांना तिथे अकोमोडेशन आणि व्हेकल, बिकॉज दिस इज अ बेसिक नीड फॉर यू टू डू युअर जॉब. इट इज नथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी और आउट ऑफ द वर्ल्ड विच वॉज डन. And I never demanded for anything. Normally asking somebody ki मी कुठे बसू, is that also wrong? As a female, I should sit with a male collector next to him. What should I do? Where should I go and sit? Or I should sit outside? Where? How should I do my work? तिथे अशी कोणती व्यक्ती असते जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोबेशन पिरियडमध्ये असतात, तुमची तहसीलदार, जिल्हाधिकारी, CEO वगैरे हे अशा टप्प्याटप्प्याने ट्रेनिंग होत असतात आणि तुम्हाला असं स्पेशल असं केबिन दिलं जातं? म्हणजे काय रूल्स आहेत? एक ट्रेनिंग IAS ऑफिसरला काय काय दिलं जातं डे 1 पासून? काय काय दिलं जात नाही किंवा काय काय दिलं जातं असे काहीच रूल्स नाही. देर इज असं पण नाहीये की काय काय दिलं जाऊ नाही. बट हे बेसिक कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत की कोणीही कुठलंही ऑफिस जॉईन करत असेल तर त्याला बेसिक बसायला जागा आणि कम्युट करायला, वेदर इट इज गव्हर्नमेंट व्हेकल, प्रायव्हेट व्हेकल, स्वतःची व्हेकल, हे नॉट ओनली म्हणजे माझ्याच ऑफिसचं नाही, कुठल्याही ऑफिसचं हेच आहे. आणि जे तुम्ही पोस्टिंगचं बोलताय ना, त्या पोस्टिंग्स नंतर येतात. लाईक 2 वीक्स तहसीलदार, 2 वीक्स SDO, ह्या नंतर येतात. पहिलं अटॅचमेंट जे असतं ते कलेक्टर ऑफिस सोबत असतं. So you have to be present in the collector office. So if you have to be present in the collector office, and you have to work, of course there has to be something for you. How otherwise are you going to work? So this was, मी तुम्हाला तेच सांगते की फ्रॉम द फर्स्ट डे दिस हॅरॅसमेंट हॅड स्टार्ट. हॅरॅसमेंट म्हणजे नक्की काय झालं? म्हणजे जसं मी तुम्हाला फिजिकली टोमणे मारणं, काही कमेंट पास करणं, mentally? See, I don't want to exactly talk about the harassment because it is a sensitive thing and I don't want to talk about it on the media right now because it was not normal harassment. I had filed a case for sexual harassment. So I don't want to really talk about it. But let me tell you this, I had sent a confidential letter to the Chief Secretary of Maharashtra explaining whatever is happening in the office, and this was much before it came in onto the media. So I had sent them a personal, म्हणजे confidential letter about all the things that was happening with me in the collector office. त्यांच्याकडे ते लेटर आहे, तो मेल आहे, but no action was taken on that. Very unfortunately. हा मुद्दा चर्चेत का नाही येते मग या सगळ्या केसमध्ये? सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली तुमच्यासोबत, तो मुद्दा का नाही हायलाइट केला जातोय? नाही, तेच मी तुम्हाला सांगते की दिस इज समथिंग विच आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट ऑन द मीडिया अँड इट इज माय राईट. इट इज माय राईट ॲज अ फिमेल, ॲज अकॉर्डिंग टू द सेक्शुअल हॅरॅसमेंट लॉज ऑल्सो, दॅट वेदर आय वॉन्ट टू स्पीक अबाउट इट ऑर नॉट. सो दॅट इज समथिंग विच आय हॅव अवॉइडेड टू स्पीक इन द मीडिया. ओके. पण जिथनं हे सगळी केस सुरू झाली, तुमची ऑडी कार जी खाजगी मालमत्ता होती त्यावरती तुम्ही अंबर दिवा लावला, महाराष्ट्र शासन असा बोर्ड लिहिला, असे आरोप झाले, त्याचे काही फोटोज व्हायरल झाले. तुम्हाला हा नियम माहिती होता? काय नियम आहे नक्की गाडीवरती दिवा लावण्याचा? तसं तर आयडियली जो नियम आहे त्याच्यानुसार कुठलाही कलेक्टर असू दे, IAS ऑफिसर असू दे किंवा कोणी असू दे, ते दिवा लावू शकत नाही. पण तुमच्या गाडीवरती तो दिवा होता? सगळ्यांच्या गाडीवर होता, बट दॅट इज नॉट द एक्सप्लेनेशन ओव्हर हिअर. मी जसं तुम्हाला सांगितलं पहिल्या दिवशी जे झालं होतं त्याच्यानंतर मी कलेक्टर सरांना बोलले होते की असं असं झालेलं आहे सर, मला जर असं प्रत्येक ठिकाणी, एकतर मला पॉसिबल नाही एवढं चालून येणं, मला जर प्रत्येक ठिकाणी असं होणार असेल तर एकतर आय कांट रीच ऑन टाईम, आय कांट डू माय ड्युटीज. सकाळी 6 वाजता मला तिथे पोचायचं होतं, आय कुडंट रीच, तर मग मी काय करू? सो ही सेड ठीक आहे. त्यांनीच मला तो अंबर दिवा जो ते म्हणत होते, म्हणजे जे मीडिया म्हणते, द कलेक्टर ऑफिस इटसेल्फ हॅड गिव्हन मी. सुहास दिवसे, दे हॅड अप्रूव्ड. मी काय रस्त्यावर विकत मिळतो का दिवा? ह्या दुकानामध्ये मी गेले आणि मला दिवा लावून द्या म्हटलं की लावून मिळणार आहे का मला? आय मीन मीडिया इज ऑल्सो आस्किंग सच क्वेश्चन्स. इट इज नॉट लाईक दॅट. अँड सेकंडली तो मुद्दा ॲक्च्युली ते कसं म्हणतो आपण ना की it was something else and it was portrayed as something else.
कोणी केलं हे सगळं? सी आय डोंट नो, देर आर मेनी रिझन्स, बट तुमच्या वडिलांनी असा आरोप केला होता मध्यंतरी, जो मीडियामध्ये चर्चेत आला, की काहीतरी राजकीय कारस्थान आहे या मागे, असं वाटतं कोणी ठरवून करतंय? सी एक्झॅक्टली काय झालं ते तर त्यांनाच जास्त बेटर माहिती आहे. बट तुम्हाला जर माहिती असेल तर माझे वडील लोकसभेला उभं राहिले होते अहमदनगरमधून, आणि त्यावेळेस जे आणि ते ओबीसी साठी बरंच त्यांनी काम केलेलं आहे, बरेच मोर्चे लढलेले आहेत आणि बरंच हे केलेलं. सो त्यांना डिटेल्स तर त्यांनाच माहिती असतील. बट या मला असं वाटतं की आय हॅव बीन टार्गेट बिकॉज ऑल दीज थिंग्स विच हॅपन्ड, जसं मी तुम्हाला म्हटलं नॅचरल जस्टिस पण केलं गेलं नाही, सेम टाईमवर आईचे केसेस काढले गेले, वडिलांचं हे केलं गेलं घरावर, म्हणजे जे काही झालं इट वॉज सो टार्गेटेड की असं मी तुम्हाला सांगितलं ना, कोणासोबतच होत नाही. किती हिनियस ग्रीवियस क्राईम्समध्ये तुम्ही एवढ्या लोकांना बघता. त्यांच्या इवन आत्ता जे UPSCचं झालं की ते बेसमेंटमध्ये अनफॉर्च्युनेटली ती दिल्लीमध्ये, डू यू नो हाऊ दॅट पर्सन लुक्स? जाऊन मीडियाने त्याला आणलं का मीडियावर की तुमच्यामुळे 3 लोक मेली आहेत? नाही. मग वाय आय वॉज मेड द फेस ऑफ, ठीक आहे माझ्याकडे आले की ठीक आहे मी काहीतरी खूप ग्रेव्ह केलं अकॉर्डिंग टू मीडिया और वॉट एव्हर, आय शुड हॅव बीन द टार्गेट. वाय माय फॅमिली? तुम्ही 3 वेळेस तुमचं ID कार्ड चेंज करून घेतलं होतं. ID कार्ड चेंज करणं म्हणजे काय? त्याच्यावरचे फोटो किंवा नाव काही डिटेल्स तुम्ही चेंज करून घेतले होते नाहीये की मला असं ID कार्ड नको? कडे इनफॅक्ट मी तुम्हाला सांगते, माझे सगळे ID कार्ड म्हणजे पासपोर्ट, त्याच्यानंतर आधार कार्ड किंवा बाकीचे सगळे ID कार्ड UPSC कडे सगळे ID कार्ड अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे ID कार्ड चेंज केलं ना, असं नको तसं नको असं काही नाही. आणि मध्ये कुठे होतात तुम्ही? समोर का नाही आलात? तुम्ही दुबईला पळून गेला होता असं बोललं गेलं. हां, मी पण असं ऐकलं, पण ऐकून सोडून दिलं, कारण मी त्यावेळेस इंडियातच होते आणि इंडियातूनच मी ऐकलं की माझ्यावर असा आरोप होतोय म्हणून. बट असं काही नाही आहे. इवन मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी आय थिंक त्यावेळेस सांगितलंही होतं की तिच्या पासपोर्टवर किंवा असं काही ती बाहेर गेलेली नाही. आणि जेन्युइनली मी कुठे गेलेले नव्हते. आणि दुसरा जो तुम्ही विचारताय प्रश्न की मीडियासमोर का आला नाही, मी पहिलेही कधी मीडियासमोर आले नव्हते. जेव्हा माझं हे जे काही इश्यू चालू होता आय नेव्हर व्हॉलंटरीली वेंट इन फ्रंट ऑफ मीडिया. I have always tried to, even that time, I think the court judgments and whatever will happen in this process, it itself will be the answer for all the allegations which have been made. Because see, whatever I say, it has no backing until and unless it comes out in the court. And आपण म्हणतो जसं की the court or the justice system or the hierarchy of courts, it protects the Supreme Court is the protector of our constitution, like we say. So जेव्हा ते येईल तेव्हा ते मीडियासमोर येईलच ना. इवन इन द मीडिया इन द बिगिनिंग आय हॅड टोल्ड, जे काय आहे, जे काय सत्य आहे ते इन द प्रोसेस, इन द ज्युडिशियल प्रोसेस, इट विल कम इन फ्रंट ऑफ द मीडिया. सो मीडियापासून लपण्याचा प्रश्नच नव्हता, बिकॉज मी व्हॉलंटरीली कधीच मीडियासमोर गेलेली नाही. दिस इज द फर्स्ट टाईम after getting bail and after Supreme Court actually taking a positive stand and granting me bail, I have come in front of media. So पळून जायचा काही प्रश्नच नाही. आसाममध्ये चहाचे मळे आहेत का? हिमाचल प्रदेशमध्ये तुमचे? पालमपूरमध्ये चहाचे मळे आहेत असं आलं होतं. आय मीन आहेत मग? नाही हो, असं काही नाही. एवढे चहाचे मळे असते तिथेच राहिले नसते का? इथे कशाला आले असते? तुम्ही शोधून दिले ना तर त्याच्यातले अर्धे तुमचे. बघ आता काय वाटतं तुम्हाला, होप्स आहेत ही केस किंवा हा निकाल तुमच्या बाजूने लागेल किंवा नाही लागणार? काय होऊ शकतं पुढं? मला आपल्या जस्टिस सिस्टीमवर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला कॉन्स्टिट्यूशन दिली आहे त्याच्यावर मला पूर्ण भरोसा आहे. बाकी कोण काय म्हणतंय, पब्लिक नरेटिव्ह काय, दो इट इज अ बॅटल ऑफ नरेटिव्स, आय रिअली डोंट केअर. आय कम्प्लिटली बिलीव्ह इन आवर जस्टिस सिस्टम, इन आवर कॉन्स्टिट्यूशन and the court system, and I believe that 100% I will be reinstated back into IAS. 21 मेची जी सुनावणी झाली सुप्रीम कोर्टात, सुप्रीम कोर्टाने फटकारलं देखील हायकोर्टाला आणि पोलिसांना. तुम्ही तिथं होतात जेव्हा दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाने विचारलं की तुम्हाला इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय सापडलं, डिड यू फाइंड, असं काही कुठल्या अथॉरिटीने सांगितलं का की हे सर्टिफिकेट आम्ही इश्यू केलं नाही किंवा कुठलं सर्टिफिकेट फेक आहे, आता इतक्या महिन्यांपासून चाललेलं आहे, तर तुम्हाला असं काही सापडलेलं आहे का पुरावा? बट दिल्ली पोलीस कुड नॉट आन्सर बिकॉज दे डिड नॉट फाइंड एनी प्रूफ.
सेकंडली हे पण म्हणाले ते दिल्ली पोलिसांनी किंवा UPSCनी लॉयर्सनी असं सबमिशन दिलं होतं दॅट आय डिड नॉट कोऑपरेट. सो द सुप्रीम कोर्ट आज दॅट शी हॅज कम सो मेनी टाइम्स फॉर द एन्क्वायरी, शी जॉईन द एन्क्वायरी अँड शी हॅज कम सो मेनी टाइम्स, मोर दॅन 6-7 टाइम्स. देन वाय आर यू सेईंग शी इज नॉट कोऑपरेटिव्ह? म्हणजे तुम्हाला पाहिजे असं, म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणाले त्यांना की तुम्हाला पाहिजे तशी उत्तरं दिली नाहीत किंवा हो म्हटलं नाही म्हणजे ती कोऑपरेट करत नाही असा त्याचा अर्थ होतो का? टू विच दे कुड नॉट से एनिथिंग. आणि ऑल्सो सुप्रीम कोर्ट सेड की तुम्हाला एकही पुरावा तिच्या विरोधात सापडलेला नाही आहे. आणि मग तिने काय खून केला आहे का तिने काय NDPS ॲक्ट खाली काय नार्कोट्रॉफिक ड्रग्स किंवा काय सबस्टन्सेस त्या ॲक्ट खाली तिला हे केलं आहे का? सो आणि इन कोर्ट हे सुद्धा म्हणाले की हायकोर्ट शुड हॅव गिवन हर बेल अँड सुप्रीम कोर्ट सेट असाइड द ऑर्डर ऑफ द हायकोर्ट and it granted me anticipatory bail. And when Supreme Court does this, it does not do it merely on basis of 1 or 2 facts or 1 or 2 things. You also know when something is in Supreme Court, it is called manje, because Supreme Court is the protector of our constitution. It is the highest interpretator. Le laws interpret karna hai courtacha kaam hai. Supreme Court is the highest of that. So when they saw the whole case and they saw all the facts and the submissions and the point of law, त्यांनी पूर्ण केस बघून मला ती बेल ग्रांट केलेली. सो अँड आय वॉज, इवन इफ यू सी माय इंटरव्यू बिफोर, आय फ्रॉम द डे वन आय हॅव बीन सेईंग दिस दॅट आय बिलीव्ह इन आवर जस्टिस सिस्टम अँड आवर कॉन्स्टिट्यूशन. अँड यू सॉ दॅट ऑन 21st May दॅट आय थिंक पूर्ण हिस्ट्रीमध्ये किंवा असं सुप्रीम कोर्टाचं हिस्टॉरिक जजमेंट म्हणजे ते ग्रांटेड मी बेल. So I think even in future, I know I have not done anything wrong and I know I will get justice. It will take time, definitely, maybe. But you know, justice can be delayed, but it cannot be denied. म्हणजे तुम्हाला होप्स आहेत निकाल तुमच्या बाजूने लागेल? नाही, मला आय एम 100% शुअर. होप इज समथिंग लेसर, बट मला पूर्ण विश्वास आहे की मी परत IAS म्हणून रिइन्स्टेट होणार. ओके. तुमच्या या केसमुळं UPSCवरच्या विश्वासार्हतेचा हा मुद्दा फार समोर आला आहे. म्हणजे MPSC करणारे, UPSC करणारे विद्यार्थी पूजा खेडकरबद्दल आज काय विचार करतात? तुमची इमेज काय बनली आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये? ती पहिली गोष्ट तर लोकांना जे असं वाटतं ॲस्पिरंट्सला की UPSCची इंटेग्रिटी कुठेतरी कॉम्प्रोमाइज झाली आहे किंवा मी काहीतरी फ्रॉड करून ह्या एक्झाममध्ये आलेलं आहे, असं बिलकुल नाही आहे. UPSCमध्ये मेरिट was always recognized and rewarded and it is still recognized and rewarded. It happened in my case also. मी खूप मेहनत घातली होती ही एक्झाम क्लिअर करण्यामध्ये. डिस्पाईट ऑफ ऑल माय डिसेबिलिटीज, ऑल माय सेटबॅक्स, एव्हरीथिंग, आय हॅव पुट इन अ लॉट ऑफ एफर्ट्स इन दिस एक्झाम अँड एफर्ट्स पे ऑफ. ओके. सो असं कुठलीही गोष्ट नाही आहे. ठीक आहे, UPSCनी माझ्या अगेन्स्ट FIR केला किंवा त्यांना असं वाटलं की मी अटेम्प्ट्स एक्सीड केले किंवा जे काय आहे, दॅट इज बिकॉज I think first time in the history somebody has become a disabled candidate in the process. So I think that is why there was some misinterpretation or miscommunication त्यांच्यामध्ये. बिकॉज असं मी तुम्हाला सांगितलं की UPSCनीच मला परमिशन दिली होती नाव हे करायची, बट बिकॉज ऑफिशियल्स ॲज यू नो दे आर ट्रान्सफर्ड, दे चेंज. प्रॉबबली UPSC डिड नॉट कम्प्लिटली चेक की काय झालं होतं आणि त्यांनी ती गोष्ट केली. But with due course of time, everybody will come to know that it was not like that, and the process of the integrity process of UPSC has not been compromised. त्याच्यामुळे कोणी असा विचार करू नये की कोणीतरी काहीतरी कोणाची जागा खातंय आणि काहीतरी हे करतंय, असं काहीही नाही आहे. असा काही फ्रॉड ह्याच्यामध्ये झालेला नाही आहे. असं माझ्याबद्दलही मी सांगितलं की इट हॅज बीन अ बॅटल ऑफ नरेटिव्स. तसा नरेटिव्ह क्रिएट केला गेला आणि त्याला निगेटिव्ह सपोर्टिंग एव्हिडन्सेस जोडले गेले, बट इट इज नॉट लाईक दॅट. अँड टू ॲस्पिरंट्स आय वॉन्ट टू से, यू हॅव गॉन थ्रू दिस एक्झाम प्रोसेस, you know how tough it is, you know how difficult it is, you know how much dedication and how much sacrifice this exam takes, and that is what it takes. And I want to wish them all the best, and I will say that merit is definitely rewarded and it will be rewarded in the UPSC process. पूजा खेडकरांची बाजू आपण ऐकलेली आहे. हे सगळे चर्चा ऐकून तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशा चर्चेकरता लगावपती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.